मुलाला पुन्हा ती वैधता करण्याची गरज नाहीये. तात्काळ दाखला मिळाला पाहिजे, तात्काळ वैधता झाली पाहिजे. ही जर प्रमुख भूमिका शासनाची राहिली तर जास्तीत जास्त लोकांना आपण या जातीचा दाखलाही देऊ शकू, त्याचबरोबर वैधताही करून घेऊ शकू. काही लोकांच्या या पुराव्याच्या 50 वर्षाच्या आधीच्या उल्लेख आपल्याला मागितला होता आणि आता बोलत असताना ते सांगितले की 60 नंतर मला वाटतं राजेंद्र भारुड यांच्या माध्यमातून या कोळी महादेव कोळी मल्हार कोळींचा SIT निर्माण करण्यात आली आहे. त्याच्यामुळं बॅकफुटला जाण्याची वेळ मराठवाड्यातील या समाज बांधवांना आलेली आहे. याही आधी मी असेल, माजी आमदार सुभाषजी साबणे असतील, यांच्या माध्यमातून एक नांदेडचे जे कोणी असतील तर त्यांना माहीत असेल की ओबेगा हॉटेलला सुद्धा या संदर्भातली बैठक झालेली होती. त्यातले तुमचे काही प्रतिनिधी असतील. तो प्रश्न वारंवार आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला पण यश आलं नाही. पण मी एकच या निमित्तानं सांगू इच्छितो, याच्यात जास्त अभ्यास मी न करता तुमच्यातले जे अभ्यास केलेली व्यक्ती आहेत, ज्यांना याचं आकलन झालेलं आहे, ज्यांना याचा अभ्यास आहे, अशांची 5 लोकांची टीम, त्यापेक्षा जास्त नाही. काय जास्त पण घेऊन काय हे राहत नाही. एखाद्या मिटिंगला जास्त लोक नेली आणि मला बोलायला मिळालं नाही, तोही वेगळा विषय होतो. ज्यांना याचा अभ्यास आहे अशा लोकांची एक टीम 5 लोकांची आणि शासन म्हणजे महाराष्ट्र शासन त्याचे प्रतिनिधी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी मी संधान साधून तुमची आणि सर्व अधिकाऱ्यांची तुम्हाला अपेक्षित असलेले त्यांची एक बैठक आपण निश्चितपणानं जशी लावता येते बैठक लावणार नाही, चर्चा होणार नाही, तोपर्यंत हा विषयही मार्गी लागणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे आपण बैठकीचं तात्काळ मी आता मंगळवारी जाणार आहे, मुख्यमंत्री मोदयांशी त्या संदर्भात चर्चा करतो, त्यांच्याकडून वेळ घेतो. तसं या बैठकीचा जे नियोजन आमच्या पोलिसांनी केलंय यांच्या माध्यमातून किरण भैयांचं पण मराठवाड्याचे संपर्क त्यांच्या माध्यमातून दोघांच्या लेटर हेडवर तुमच्या बैठकीची वेळ मागून ती वेळ तात्काळ लवकरात लवकर घेऊन त्यानंतर 2 महिन्यात पुन्हा आणि जो आचारसंहिता लागणार, पुन्हा ती प्रोसेस पुढे होणार, त्याच्या आधी आपल्याला किमान बैठक तरी घेऊन काही निर्णय घेण्यात संबंधित विभागाचे सगळे अधिकारी कशा पद्धतीने बोलवता येतील आणि त्यांच्यातला आणि तुमच्यातला संवाद घडवून आपल्याला न्याय कशा पद्धतीने देता येईल तो देण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न मी करेन. एक उदाहरण म्हणून सांगू इच्छितो, स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्ष झाली. त्या स्वातंत्र्य सैनिकांना केवळ आमच्या या मराठवाड्यातील म्हणण्यापेक्षा एकत्रित सगळ्या राज्यातीलच स्वातंत्र्य सैनिकाला मानधन दिलं जायचं. केवळ 10,000 रुपयाचं मानधन होतं. सगळी स्वातंत्र्य सैनिक मंडळी, त्यांचे पाल्य, काही स्वातंत्र्य जीवन काही पाल्य त्यांच्या विधवा सगळी मंडळी आझाद मैदानावर घोषणाला बसली होती आणि मला त्या ठिकाणी आमच्या त्या भागातल्या काही स्वातंत्र्य सैनिकांनी बोलवलं आणि गेल्यानंतर तिथंच त्यांच्याशी चर्चा केली. तात्काळ मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधला. बोर्डवरून त्यांचं बोलणं करून दिलं त्या लोकांना उपस्थित असलेल्या आणि बैठकीची वेळ 1 महिना मागितला होता. 15 दिवसात ती बैठक लावली आणि नंतर त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या बऱ्याचशा मागण्या होत्या, काहीतरी सुटली पाहिजे. पहिल्याच बैठकीत सांगितलं की आपल्याला कुणाचा 18 त्याला 10,000 मानधन होतं, त्यातून लागलीच दुप्पट 20,000 केलं आणि आज त्या स्वातंत्र्य सैनिकाला 20,000 मानधन होतं. आमच्या समाजातून सुद्धा खूप मोठी मागणी होती. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब त्यांच्या सातत्यानं आम्ही मागत होतो, मी मागत होतो. मलाही 15 वर्ष गेले. आमच्या वेगळं महामंडळ व्हावं, वीर शौकतया विकास महामंडळाची निर्मिती व्हावी मागणी होती. आणि शेवटच्या मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं आतापर्यंत त्याचे काय कागदपत्र हे लोकांची संख्या ह्या सगळ्या गोष्टी न बघता पहिलं उद्घोषणा करा आणि नंतर बाकीचे इम्प्लिमेंटेशन आपण नंतर करू सांगितलं. आणि शेवटच्या भाषणात त्यांच्याकडून त्या मंडळाची आपण घोषणाही करून घेतली. माझा एवढा प्रामाणिकपणाचा प्रयत्न असेल की तुमचा आणि मुख्यमंत्र्यांशी आणि त्या आधी असलेल्या अधिकाऱ्यांशी एक संवाद घडवून आपल्याला याच्यात कसा न्याय मिळवून देतात आहे त्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न मी माझ्या तुम्हाला त्याबद्दल मी सगळ्यांची माफी सुद्धा मागतो. कारण असं आहे, माझ्या दिवसभराच्या कार्यभावल्यामुळं मला नियोजित वेळ तुम्ही 1:30 दिलेली होती. आम्ही तर यायला उशीर झाला असताना सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने सर्वजण उपस्थित राहिला.
माझं मोडकं तोडकं मला आकलन असलेलं ज्ञात झालेलं काय तुमच्या समाजाच्या मागण्याच्या निवेदनाच्या संदर्भात मी विवेचन केलं ते सुद्धा आपण शांतचित्ताने ऐकून घेतात. त्याबद्दल उपस्थित सुद्धा ऋण व्यक्त करतो. पाऊस पडत आहे थोडा प्रमाणात. आता रात्रभर आदिल खायचं सांगितले सारखे काही तुम्ही सुद्धा तर कारणच आहे. रात्रभर येऊन तुम्ही आपल्या इथं आलात. यानंतर थोडीसं भोजनाची व्यवस्था आहे ना, यानंतर भोजनाची व्यवस्था घ्या. ज्यांना राहायचं असेल त्यांनी राहा आणि ज्यांना जायचं असेल त्यांनी सावकाश गावापर्यंत जावं अशीच विनंती तुमच्या सगळ्या मंडळींना करतो आणि माझ्या वतीनं तुम्हाला शुभेच्छाही व्यक्त करतो. या कामाच्या संदर्भात मी तातडीनं